तर नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ आणि मी जनार्दन काशीत स्वागत करतो तुमचं आपल्या JK7598 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज वार आहे रविवार आणि तारीख आहे आज 19 जुलै 2026 आणि आपण आता निघालो आहे. जस्ट टाईम झाला 1 वाजलेत, दुपारी निघालो आहे. गुड आफ्टरनून मित्रांनो, शुभ सकाळ नाही. तर आपण आता लेट निघालो आहे आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती ओला उबर रिलेटेड व्हिडिओ, इर्टिका गाडी संदर्भात डेली अर्निंगच्या डेली येत असतात. एका दुसरा दिवस चुकत असेल पण आपण डेली व्हिडिओ बनवत असतो. काल तुम्ही बघितलं, आपण शनिवारी काम केलं, आपली तब्येत बरोबर नव्हती तरी पण 2,500 रुपयेपर्यंत काम केलं आहे. आणि आज आता लेट निघालो कारण की मला खाली गेलेलो, जरा माझे भाऊ राहतो तिकडे गेलेलो, तिथं थोडा वेळ झाला. थोडीशी छोटी मोठी कामं होती, 2-3 कामं केली आणि त्याच्यामुळे वेळ झाला. ॲक्च्युली खरं रविवारी लवकर निघायला पाहिजे होतं, काम चांगलं असते रविवारी, दिवस चांगला असतो इर्टिकाला. शुक्रवार शनिवार रविवार 3 दिवस भाडी चांगली असतात, बाकी दिवस जरा थोडी कमी असतात. पण ठीक आहे, चला आता आपण जेवण केलं आहे आणि निघालो आहे. तर बघूया आता कोणती ट्रिप वगैरे मिळते. मी ओलाचा पास आहे आपल्याकडे 4 वाजेपर्यंत ॲक्टिव्ह, कालचाच. आणि ओलाचा तर कंटिन्यूच आहे, 1 महिन्याचा रिचार्ज केला आहे. आणि उबरचा आपल्याकडे 4 वाजेपर्यंत पास आहे. आणि तर अशा पद्धतीने बघूया आता कोणती ट्रिप वगैरे मिळते. तर चला बघूया. आता जातो, CNG भरायला जातो. 1 मिनटं. हे बघा, आपण आता इथं रोडपालीला आहे आणि ट्रिप 0 केली आहे. 12:55 झाले. 5 कांड्या CNG आहे आणि CNG पंपाकडे जातो आहे आपण रोडपालीला. जर CNG पंपावर जायच्या अगोदर एखादी छोटी ट्रिप लागली लोकल तर इथल्या इथे करू, नसेल तर मग डायरेक्ट CNG पंपावर CNG भरू, म्हणजे मोठी ट्रिप घ्यायला काय अडचण येणार नाही. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. इर्टिका गाडीची सद्य परिस्थिती, नवी मुंबई ओला उबेरची तुम्हाला या व्हिडिओमधून माहिती मिळेल. जे कोणी नवीन ड्रायव्हर असतील, काम करत असतील किंवा कसं काम करायचं, काय करायचं आयडिया येईल. आणि तुमच्यामुळे मी पण यातून शिकतच आहे मित्रांनो. असं नाही की मी आता 7-8 वर्ष झालं या बिझनेसमध्ये आहे, पण मी पूर्णपणे शिकलो आहे आणि मला खूप जास्त कळतं आहे असा विषय नसतो. मी पण नवीनच आहे, मी पण यातून गोष्टी काम करत नवीन गोष्टी शिकत जातो आहे. आज काय झालं, कसं असतं, 7-8 वर्षापूर्वी जो ओला उबेरमध्ये बिझनेस होता, धंदा होता, तो आता नाही आहे. आता खूप चेंजेस झाले त्याच्यामध्ये. त्यामुळे माणूस प्रत्येक दिवशी नवीन काहीतरी गोष्टी शिकत असतो. मग मी शिकत आहे, माझ्यासोबत त्या गोष्टी तुम्हाला पण शिकता येतील, तुम्हाला पण बघता येतील, तुम्हाला पण पाहता येतील. हाच उद्देश आहे आपला व्हिडिओ काढण्यामागे. तर ठीक आहे, चला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. CNG भरतो आणि भेटू, मग कोणती ट्रिप मिळते काय देतो अपडेट तुम्हाला. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण सध्या उलवेमध्ये, हे बघा 3:27 झालेत. 27 किलोमीटर गाडी चालली. कामोट्यात होतो, कामोट्यात 1 तास वेट केल्यानंतर CNG भरून मग आपल्याला एक ट्रिप मिळाली सीवूडची, ग्रँड सेंटर मॉल. आणि त्या ब्रिजवरती होतो तोपर्यंत आपल्याला ॲडव्हान्समध्ये एक याची ट्रिप आली, उलवेची. उलवेला आलो, कस्टमरला ड्रॉप केलं आणि जसं ड्रॉप करत होतो तोपर्यंत परत एक ॲडव्हान्सची आपल्याला जुईनगरची ट्रिप आली मित्रांनो उबरमध्ये. लगातार 3री ट्रिप आहे. 3 ट्रिपा आपल्या कंप्लीट होतील उबरमध्ये आता ही ट्रिप झाल्यानंतर. चाललो आहे आता कस्टमरच्या पिकअप लोकेशनला, त्यामुळे काय मला व्हिडिओ बनायला वेळ भेटला नाही. आता जातो जुईनगरला, ड्रॉप करतो आणि मग सांगतो तुम्हाला टोटल अर्निंग किती झाली 3 ट्रिपामध्ये. छोट्या ट्रिप आहेत पण तिन्ही पण मस्त ट्रिपा भेटल्या आपल्याला. एक कामोटा टू सीवूड टू उलवे आणि उलवे टू जुईनगर. तर ठीक आहे मित्रांनो, देतो तुम्हाला नंतर अपडेट ही ट्रिप ड्रॉप केल्यावर. तर मित्रांनो बघू शकता 4 वाजून 18 मिनटं झाले. 44 किलोमीटर गाडी चालली आणि आपण आता केलं कस्टमरला ड्रॉप उलव्यातून. तर या ट्रिपचे 365 रुपये बिल झालं. कस्टमरने आपल्याला 400 रुपये दिले, 35 रुपये जास्त दिले. तर आता इथून बाहेर निघतो आहे, काय वाजत नाही. आणि हां, उबरचा पास आपला आता संपलेला आहे, 4 वाजता संपणार होता. आणि सध्या आपल्याकडे आहे ओलाचा पास. आता बघूया उबरमध्ये कशी एखादी ट्रिप मिळते, पास ॲक्टिव्ह करायचा का नाही करायचा बघूया, नंतर सांगतो तुम्हाला. आता इथून पहिलं बाहेर निघतो. तर मित्रांनो, तुम्ही टाईम बघू शकता, 5:46 झालेत आणि गाडी चालली आहे 66 किलोमीटर. आणि आपण आता आहे तलोजामध्ये मित्रांनो. तर नेरूळला होतो, जुईनगरला होतो सॉरी, आणि जुईनगरवरून एक आपल्याला ओलामध्ये तलोजाची ट्रिप मिळाली. खारघरमध्ये एक स्टॉप होता पण त्यांनी काय स्टॉप ॲड केला नव्हता. 335 रुपये मला दाखवलेले, मग त्यांनी स्टॉप ॲड केला होता, मग मी त्यांना 100 रुपये एक्स्ट्रा करायला सांगितले.
435 रुपये त्यांनी आपल्याला पेमेंट केलं आहे, आता ड्रॉप केला आहे. आणि आपल्याला परत लगेच इथून एक तलोजावरून सानपाड्याची बुकिंग लावली ह्याच्यामध्ये रॅपिडोमध्ये. रेट चांगला देत आहे, तर मी ॲक्सेप्ट केली आणि चाललो आहे आता कस्टमरच्या पिकअप लोकेशनला. कस्टमरला पिकअप करतो आणि देतो तुम्हाला अपडेट किती काय ते. ठीक आहे मित्रांनो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आता आहे सध्या सानपाड्याला. तलोजाला होतो. तलोजावरून एक आपल्याला रॅपिडोमध्ये ट्रिप मिळाली सानपाड्याची. 650 रुपये एक्सेलची होती. 660 रुपये दिले कस्टमरनी. आत्ता जस्ट ड्रॉप केलं आहे. तर उबरमध्ये 3, ओलामध्ये 1 आणि रॅपिडोमध्ये 1 अशा 5 ट्रिप झाल्यात. जवळजवळ 1900 रुपयेपर्यंत बिझनेस झाला आहे. आता एक ट्रिप वाजते वाशीची सानपाड्यावरनं, पण पिकअप खूप लांब आहे. 3 किलोमीटरचा पिकअप आहे. आपण काय घेत नाही, आपल्याला CNG भरायचं आहे. आता CNG भरतो. 7 वाजून गेलेत. CNG भरतो आणि मग पुन्हा कुठली ट्रिप वगैरे काय देतो अपडेट तुम्हाला. आता चाललो आहे CNGला. तर मित्रांनो, टाईम होतो आहे 9 वाजून 18 मिनटं. गाडी चालली 124 किलोमीटर. आणि आपण आता आहे इंडिया बुल्स बिल्डिंगच्या इथे. तर आपण ह्याला होतो सानपाड्याला. तर तिथं बराच वेळ थांबलो, अर्धा 1 तास. तिथं काय ट्रिप लागली नाही. मग त्याच्यानंतर पाऊस पण चालू होता. मग आपण आलो ग्रँड सेंटर मॉलकडे. आणि तिथं आल्यानंतर मग आपल्याला मॉलला आल्यानंतर मग आपल्याला एक छोटी थांबल्यानंतर तिथून ही पनवेल इंडिया बुल्सची एक ट्रिप मिळाली. तर आलो आहे आता. कस्टमरला ड्रॉप केलं आहे आणि जस्ट इथून बाहेर पडतो आहे. आता ट्रिपा वाजता आहेत, पण ते मालाड विलाड वगैरे वाजता आहेत ओलाच्या. ते काय आपण ट्रिपा करायच्या नाहीत. तर बऱ्यापैकी चांगलं काम झालं आहे. 1 वाजता निघून जवळजवळ 2500च्या पुढे अर्निंग. तर मित्रांनो, आता वाजलेत 9:30 पावणे 10 होत आलेत. आणि आपण आता इंडिया बुल्सला एक ट्रिप सोडली आणि तिथूनच परत इंडिया बुल्समधून एक आपल्याला रॅपिडोची छोटी ट्रिप मिळाली. आजिवली गाव म्हणून होतं 2 किलोमीटरचं. तिथं त्या कस्टमरला ड्रॉप केलं आहे. 170 रुपये मिळाले. जाताच होतं रोडवरती आपल्या. आणि आता आपण इथं थांबलो आहे. इथून बघतो आहे आता कळंबोली इथून आपल्याला एक 8-10 किलोमीटर आहे. 7-8 किलोमीटर. विचार चालला आहे कामोठा वगैरे अशी एखादी भेटली तर बरं होईल, पण काही सांगू शकत नाही मिळेल असं. तर एकंदरीत आपलं काम पण आज चांगलं झालं. 1 वाजल्यापासून आत्तापर्यंत जवळजवळ 2800-2900 रुपयेपर्यंत काम झालं आहे. अजून एक ट्रिप झाली तर 3000चं अर्निंग क्रॉस होईल. म्हणून विचार करतो आहे की एखादी दुसरी ट्रिप भेटावी. 200-250 रुपयाची जरी भेटली तरी आपलं हे होईल. आणि उबरचा मित्रांनो पास ॲक्टिव्ह नाही. कालच्या पासमध्येच आपण काम केलं, त्यामुळे खर्च पण आज कमी आहे. तर बघूया आता एखादी मिळते का. आता उबरमध्ये पण चालू केलं आहे मी. जरी उबरमध्ये भेटली तरी पण घेईन. जरी पास ॲक्टिव्ह झाला तर उद्या 10 वाजेपर्यंत आपल्याला तो पास राहील. म्हणजे आज जरी त्या पासाचे पैसे वसूल झाले तर उद्या आपल्याला दिवसभराचे पैसे वापरता येतील. तर बघूया. आता ही डोंबोलीची ट्रिप असते मित्रांनो. 43 किलोमीटरचे 985 रुपये देत आहे, पण 96 मिनटं दाखवतं आहे. आणि कोण घेत नाही आहे. मी पण काही घेत नाही. गेली ट्रिप ती. तर ठीक आहे, बघूया आता. ती उलवेची आली होती एक 316 रुपयाची, पण उलवेला आता जाऊन तिकडून काय भेटणार नाही म्हणून मी घेतली नाही. तर बघूया आता. जातो, नाहीतर मग MT घरी जातो आणि घरी गेल्यानंतर तुम्हाला अपडेट देतो किती झाले काय झाले ते. तर मित्रांनो, अशा तऱ्हेने टाईम होतो आहे 10 वाजून 58 मिनटं. गाडी चालली 160 किलोमीटर. आणि आपण आता आहे सध्या मित्रांनो सानपाड्याला. सांगतो तुम्हाला, कारण इकडे काय येणार नव्हतं आपण. ती रॅपिडोची एक ट्रिप एंड केली आणि त्याच्यानंतर आपण DMartच्या तिथे आलो पळसवे फाट्याला. आणि आपल्याला तिथून मॅरेथॉन बिल्डिंगमधून ना एक उबरमध्ये ट्रिप आलेली पहिल्यांदा सानपाड्याची. 684 रुपये काहीतरी दाखवले. मी ॲक्सेप्ट केली आणि लोकेशनला चाललो तोपर्यंत त्यांनी कॅन्सल केली. आणि मग कॅन्सल केल्यानंतर मग मी तिथंच थांबलो. मला वाटलं ही ट्रिप नंतर येईल आपल्याला, पण झाला काय, ते कस्टमर परत ओलामध्ये बुक करायला लागला. आणि ओलामध्ये तीच ट्रिप मला 484 रुपयाला दाखवत होती. म्हणजे जवळजवळ 200 रुपयाचा फरक होता ओला आणि उबेरमध्ये त्याच ट्रिपचा. मग ती ट्रिप 4-5 वेळा ओलामध्ये वाजली. ती ट्रिप कोण घेतच नव्हतं ओलामध्ये. मग मी म्हटलं 100% तो परत उबेरमध्ये ना. आणि तसंच झालं. 4-5 वेळा तिकडं वाजल्यानंतर तो परत उबेरमध्येच आला आणि ती ट्रिप मला आली डायरेक्ट एक्सक्लुझिव्ह. ॲक्सेप्ट केली. पनवेल मॅरेथॉन म्हणून बिल्डिंग आहे, तिथं गेलो. पिकअप लोकेशनला गेलो. तिथं कस्टमरला पिकअप केलं आणि आता जस्ट ड्रॉप केलं आहे. 36 मिनटं दाखवले. कस्टमरला ड्रॉप केले आणि आपण आता तुम्ही बघू शकता 11 वाजून 29 मिनटं झालेत.
आणि गाडी चालली आहे आपली 176 किलोमीटर. आपण आता पोचलो आहे कळंबोलीत आणि आपल्या घराजवळच ड्रॉप भेटला आहे. पण आता प्रॉब्लेम असा झाला की गाडी आपली पंक्चर झाली आहे मित्रांनो. गाडीमध्ये हवा कमी झाली. तर आता घराजवळ आहे तर आता डायरेक्ट घरीच जातो आणि उद्या टायर चेंज करतो किंवा उद्या पंक्चर काढतो. आता काय पंक्चरवाला कोण भेटणार पण नाही. तर देतो तुम्हाला टोटल घरी गेल्यावर किती कॅशी झाली काय ते. मित्रांनो आपण आलो आहे. ॲक्च्युली लवकर आलो असतो पण म्हटलं की चला अजून थोडंसं काम करू. आणि ॲक्च्युली ती सानपाड्याची ट्रिप जी लागली ना आपल्याला पनवेलवरून त्याच्यामुळे आपण म्हटलं चला करूया. आणि पार्ट टाईममध्ये पण आपण आज पूर्ण दिवसभराचं काम केलं आहे. दुपारी 1 वाजता निघून 11:30 वाजले. जवळजवळ 11, 12, 1 म्हणजे 2 तास कमी 12, 10 एक तासामध्ये आपली चांगली अर्निंग झाली. 10-10.5 तासामध्ये मस्त अर्निंग झाली. जवळजवळ टोटल अर्निंग आपली 3,800 रुपये झाले. मी 1 मिनटं लिहून ठेवले तर 3,830 रुपये झाले मित्रांनो. तर ओलामध्ये देतो स्क्रीनशॉट मी. तर 1,010 रुपये झालेत. आपण ओलामध्ये 2 ट्रिप कंप्लीट केल्यात. 3 ट्रिप कंप्लीट केल्यात. उबरमध्ये 1906 रुपये झाले. देतो स्क्रीनशॉट येते. 5 ट्रिप कंप्लीट केलेत. आणि रॅपिडोमध्ये 2 ट्रिप कंप्लीट केलेत 814 रुपये. आणि एका कस्टमरच्या ओलाच्या त्यांनी आपल्याला 100 रुपये एक्स्ट्रा दिले. एक स्टॉप ॲड करायचा होता ते मी सांगितलं तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर अशी मिळून टोटल 3,830 रुपये अर्निंग झाले. त्याच्यातून आपण 265 रुपये उबरचा पास मायनस करू, 66 रुपये ओलाचा पास मायनस करू आणि 177 किलोमीटर गाडी चालली म्हणजे 800 रुपयाचा CNG पकडला. तर जवळजवळ 2700 रुपयेचं काम झालं आहे आपलं. 2699 म्हणजे 2700 रुपये प्रॉफिट झाला आजच्या अर्निंगमध्ये रविवारच्या. मी देतो कॅल्क्युलेटरचा पण इथे स्क्रीनशॉट. तुम्ही पूर्ण व्हिडिओ पॉज करून बघा. तर एकंदरीत तसं बघायला गेलं तर मित्रांनो खूप चांगली अर्निंग झाली. दुपारी 1 वाजता निघून संध्याकाळपर्यंत एवढी अर्निंग होणं म्हणजे आणि रविवार असल्यामुळे अर्निंग झाली मित्रांनो. रविवारीच अशी अर्निंग होते, बाकीचे दिवस अर्निंग होत नाही. आणि जर मी सकाळी आज लवकर निघलो असतो तर 100% 5,000 अर्निंग क्रॉस झाले. 3,800 तर झालेच मित्रांनो. म्हणजे 4,000ला जवळजवळ आलेच. 1200 रुपये तर कसा पण दिवस 1 वाजेपर्यंत धंदा झाला. जास्तच झाला असता पण मी तरी पकडतो तुम्हाला. तर अशा प्रकारे आजचा दिवस गेला आहे मित्रांनो. संडे खूप छान गेला. लेट निघून सकाळची कामं करून आपण अर्निंग केली. तर ठीक आहे. आणि उद्यासाठी मित्रांनो उद्या आपण पनवेल नवी मुंबई एअरपोर्टचा एक्सपेरिमेंट करणार आहोत. बघणार आहोत तिथं जाऊन वगैरे थांबून किती वेळाने ट्रिप लागते, काय लागते, काय कंडिशन ना त्याचा मी पूर्ण व्हिडिओ बनवीन. त्या व्हिडिओमध्ये तुम्ही तो पण व्हिडिओ नक्की बघा. त्याच्यामध्ये पण तुम्हाला आयडिया येईल की एअरपोर्टला जायचं का नाही जायचं. कारण तसं पण बघायला तर सोमवारी इर्टिगा गाडीला आता सोमवार ते गुरुवारपर्यंत बिझनेस कमी असतो. 4 दिवस आपले दिवस आता शुक्रवार, शनिवार, रविवार 3 दिवस फुल बिझनेस असतो इर्टिगा गाडीला. तर त्या मानाने तशा पद्धतीने आपले 3 दिवस चांगले गेलेत. कालचा दिवस पण गेला असता पण माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे. तर ठीक आहे मित्रांनो, आता जास्त बोलत बसलं तर व्हिडिओ खूप मोठा होतो. व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. तर ओला उबेरच्या रिलेटेड व्हिडिओ तुम्हाला येत असतात हे तर तुम्हाला माहितीच आहे. तर ठीक आहे भेटू आता पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, शुभरात्री आणि श्री स्वामी समर्थ.